अमेझिंग. हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर आज ऐकणार आहोत एक अशी गोष्ट मैत्रीची जी खूपच अनोखी आहे. एका शहरात नेहा नावाची मुलगी राहत होती. ही इयत्ता 6वी मध्ये शिकत होती. तिचे 2 जिवलग मित्रमैत्रीण, एक उर्मी आणि रोहन, एकत्रच एका शाळेत एका वर्गात 4थी पासून शिकत होते. वडिलांच्या नोकरीमुळे, कामाच्या बदलीमुळे तिला बऱ्याच शाळा बदलाव्या लागत असे. त्यामुळे जाईल तिकडे नवीन मित्र मैत्रिणी, शिवाय वर्ग शिक्षक देखील असे. मुलांना शाळेत घेऊन जाण्यास एक बस त्यांच्या वडिलांच्या कामातर्फेच मुलांची ने-आणची सुविधा पाहत असे. अशा वेळीच कॉलनीतील रोहन आणि उर्मी नावाच्या मुलांची खूप घट्ट मैत्री झाली होती. या तिघांमध्ये विशेष गोष्ट सांगायची म्हणजे या तिघांचा नेहमी मागे पुढे नंबर येत असे. कधी उर्मी पहिला क्रमांक मिळवत तर कधी रोहन, पण नेहाचा क्रमांक 3राच होता. कधी पहिला आलाच नव्हता. शाळेबाहेर सर्व मुले येईपर्यंत बस लागलेली असे. त्यावेळी नेहा आणि रोहन ड्रायव्हर काकांना सफेद खडूने मिशा काढत आणि त्यांची गंमत करत इतके निरागस होते ते दोघे. दिवस मैत्रीचे खूप सुखात जात होते. गाडीचे ड्रायव्हर काका सुद्धा मुलांना खूप जीव लावत. पाहता पाहता इयत्ता 6वी आणि 7वी देखील संपली आणि निकाल लागला. रोहन प्रथम क्रमांक, उर्मी 2रा आणि नेहा 3रा क्रमांक. उन्हाळ्याची सुट्टी लागली. मुलं आपापल्या आजोळी गेले. कोणी मामाकडे तर कोणी काका काकीकडे. पाहता पाहता तेही दिवस संपले. इयत्तेनुसार वाढता अभ्यास होता. 7वी नंतर उर्मीच्या वडिलांची दुसरीकडे बदली झाली होती. त्यामुळे ती दुसऱ्या शाळेत शिकू लागली. पण तिघेही आठवड्यातून एकदा का असेना गप्पा गोष्टी करण्यास भेटत असे. त्यामुळे आपण दूर आहोत ही भावना मात्र मनात कुठेतरी दडपून ठेवली होती. शाळा सुरू झाली होती. अभ्यासक्रम सुरू झाला होता. नेहाने टिफिन नाही आणला की रोहनला समजत असे, ही आज पप्पांचा मार खाऊन आले घरातून, त्यामुळे हिने टिफिन नाही आणला. नेहा त्यावेळी मैदानात जाऊन बसे. अशावेळी रोहन पोचत असे स्वतःचा डब्बा देण्यास आणि बोलायचा, धम्मक लाडू आज जास्तच पडला आहे वाटतं. खा खा, पोटाला खा, उपाशी राहून काही होत नाही बरं. तुला काय, मार तर मला पडला ना, मला माहीत. म्हणूनच आईला सांगितलं आहे डब्यातील खाऊ जरा जास्तच देत जा. नेहा धम्मक लाडू खाऊन येते कधी कधी तर तिला लागतो. तेव्हा नेहा त्याला गमतीत मारत असे, तू काकीला सांगितलंस, जा मला नकोच डब्बा, म्हणून रागाने पाठमोरी करून बसे. अरे नाही सांगितलं, मज्जा केली, खा टिफिन, जसं की जगात तुलाच अभ्यास झाला नाही की मार पडतो अशी करतेस. काल तर मी पण मार खाल्ला आहे पप्पांचा. खरंच? मग तर काय, पण तुझा तर अभ्यास पूर्ण होता, कसा मार पडला तुला? सांगतो नंतर, तोवर टिफिन खाऊन घे, म्हणून सांगून तिथून रोहन निघून जात असे. मैत्री खूप घट्ट होती. नेहाला कधीतरी त्याच्या आईकडून समजायचं. त्याला धम्मक लाडू तिची आई द्यायची, पप्पा तर खूप लाड करत. कोणत्या विषयातील समीकरण समजत नसेल तर समजावून तोच सांगत असे. असा निर्मळ मनाचा होता रोहन. पण नियतीने काहीतरी विचित्रच खेळ खेळला होता. दिवाळी संपली होती आणि रोहन आजारी पडला होता. 2-3 दिवस शाळेत आला नाही. त्यावर घरी उर्मी आणि नेहा जाऊन पाहून आले. दोघेही लवकर बरा हो म्हणून सांगून आले. त्याची आई पण म्हणाली, अगं त्याला सांगा जरा, काही खातपीत नाही, आजारीपणात खाल्लं नाही तर कसा बरा होणार हा. नेहा त्याला बोलत, लवकर बरा हो, डब्बा कोण देणार मला, मार्क कमी पडले की पप्पा मारणार आणि नेहमीप्रमाणे मी डब्बा नाही आणणार, तर तू नकोस का. अरे बरा हो लवकर, कोण इतकं झोपतं का, कसं सांगावं तुला.
पण नेहा ज्या दिवशी पाहून आले तेव्हा त्याचा आजारपणाचा निस्तेज चेहरा तिला पाहवला नाही. त्या आजारपणातही उर्मिला आणि नेहाला अभ्यास करत जा नीट, पहिला नंबर सोडायचा नाही हा, असे म्हणून सांगत जात असे. नेहाला म्हणाला, यावेळी मी आजारी आहे याचा अर्थ अभ्यास कमी करशील, तू पहिला नंबर काढ. 1 आठवडा गेला. त्याचे बोल आठवायचे. तो आजारी आहे म्हणून अभ्यास नाही थांबवायचा, नाहीतर तो नाराज होईल. म्हणून नेहा आणि उर्मी अभ्यास करत, खूप अभ्यास करत. आठवड्यानंतर रोहनला पाहायला जायचं होतं. पण उर्मीचे कोणी नातलग आजारी होते तर ती आणि तिच्या घरचे आई वडील त्यांना पाहण्यास गेले. पण नेहा आईसोबत रोहनला पाहण्यास गेली. घरी पोहोचेपर्यंत अनेक विचार मनात तरळून जात होते. 1 आठवडा झाला. डॉक्टरने सांगितलं होतं त्याला कोणी त्रास देऊ नका, आराम करू द्या, सारखे सारखे कोणास भेटण्यास देऊ नका. आशा आहे की तो आता बरा असेल. रोहन बरा झाला असेल का? पहिल्यापेक्षाही आता तरी किमान तब्येत सुधारली असेल, या विचारात असतानाच त्याच्या घरी पोहोचणे झाले. तेव्हा शेजाऱ्यांकडून समजले की रोहनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. नेहा आणि तिची आई दवाखान्यात गेली आहे. रोहनची आई बाजूला शांत बसली होती. नेहा आत जाऊन पाहते तर रोहनचं अजूनही दुखणं काही संपलं नव्हतं. फारसा काही खातपीतही नव्हता. वडीलही दुःखी होते. 1 सलाईन चालू होती. नेहा त्याच्या बाजूला स्टूलवर बसली. नेहाची आई आणि रोहनची आई आपापसात काहीतरी बोलत होत्या. नेहा रोहनला म्हणाली, अरे तू अजून बरा नाही झाला आहेस? इतकं काय झालं आहे तुला? उर्मी आणि मी दोघेही मनापासून खूप अभ्यास करत आहोत. आमचीही इच्छा आहे की तू लवकर बरा व्हावास. या उद्देशाने आम्ही तुला खुश पाहण्यासाठी रोजचा अभ्यास संपवून आईला सुद्धा घरकामात मदत करते. तू आजारी पडल्यापासून पप्पांचा मारही नाही खाल्ला आहे. ही चांगली गोष्ट नाही आहे का? तुझा अभ्यास किती शिल्लक आहे अजून, ते राहू दे, आम्ही मदत करू तुला कंप्लीट करण्यास. त्यावर रोहन बोलला, तू माझी काही काळजी करू नकोस. तुझा नंबर आला पाहिजे आणि पुढेही तुझा क्रमांक आला पाहिजे. फक्त तुझाच, म्हणजे तुला बरं नाही व्हायचंय का? अशी नेहा त्याला म्हणाली. मलाच अभ्यास करण्यास सांगत आहेस ते? जा तू, बोलूच नकोस. एकतर किती दिवस झाले आजारपणात आहेस, उठत पण नाहीस लवकर. गमती जमती पण विसरून गेलो आहोत आम्ही, आणि तू फक्त अभ्यास अभ्यास. उठ लवकर. कधी येणार आहेस शाळेत सांग बरं. काय बोललेत डॉक्टर? डॉक्टर बोललेत लवकर बरा होईल. तुम्ही दोघी बस कॉन्सन्ट्रेट युअर स्टडी फर्स्ट. त्यावर नेहा म्हणाली, मला काही माहीत नाही हा. बरा होऊन लवकर यायचं, मी अभ्यास करणार नाही. बघ हा, अशी तिने गंमत केली. अगं वेडी, असं नाही बोलायचं. मी तुझाच मित्र आहे ना, मित्राचं नाही ऐकायचं का? बरं, तुम्ही आता जा घरी. 1 आठवडा तरी मला आराम करू द्या. पाहता पाहता 1 आठवडा गेला. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत होती. ताप काही उतरत नव्हता. मित्रमैत्रिणी आठवड्यातून शाळा सुटली की त्याला पाहायला जायचो. एक दिवस शाळा सुटले आणि पाहायला गेले तर नेहाचा बोलका मित्र रोहन कायमचाच शांत झाला होता. आता गप्पा गोष्टी संपल्या, तोच निघून गेला होता. हा सर्वांसाठी मोठा धक्का होता. त्याची आई रडत बोलत होती, माझ्या लेकराला माहीत झालं होतं तो जगणार नाही, पण त्याचा त्याने कधी दुःख केलं नाही. याचा अर्थ रोहनने आपल्याला दुःख होईल, आमच्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून काही सांगितलं नाही. याचा खूप मोठा धक्का तर लागलाच, पण त्याहून जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा मित्र आमचा अभिमान आहे हे त्यानं सिद्ध केलं. स्वतःचं दुःख स्वतःच पचवलं.
त्याला शेवटचं पाहून उर्मी आणि नेहा खूप रडू लागल्या. महिनाभर काही नीट जेवल्या नाहीत की अभ्यास नीट केला नाही. अभ्यास पण कमी झाला होता. काही वेळाने उर्मीने स्वतःला सावरलं, अभ्यासाला सुरुवात केली. पण नेहा जास्तच हळवी होती. बसमध्ये इकडे तिकडे रोहनच्या उर्मीच्या गमती जमती आठवत उर्मी शाळा सोडून गेली होती तर रोहन जग सोडून, या गोष्टी तिला एकांत भासवत होत्या. एकदा शांत ठिकाणी सुट्टी दिवशी नेहा समुद्रकिनारी महादेव मंदिरात आईसोबत दर्शनास आली होती. नेहा मंदिरात न जाता समुद्रकिनारी एकटक सूर्यास्त होत असताना पाहत बसली होती. नेहाची आई गेल्या काही दिवसापासून नेहाची ही अवस्था जाणून होती. तिची आई तिच्या बाजूला जाऊन बसली. तिला समजावू लागली, आयुष्यात काय झाले आहे हेच पाहत राहिलो तर पुढे कसे जाऊ शकतो आपण. रोहनचा प्रवास असा अर्धवट का होता मलाही माहीत नाही. सोन्यासारखा पोरगा निघून गेला. आपल्यापेक्षा त्याच्या आई वडिलांना किती दुःख झाले असावे. तो गेल्याचं दुःख आम्हालाही आहे, पण त्याने तुझ्याकडून काहीतरी मागितलं आहे, आठवतं ना? इतक्या दुःखात असतानाही तो तुझा प्रथम क्रमांक यावा या विषयावर भर देत होता. कदाचित तू प्रथम क्रमांक मिळवल्यास तो जिथेही असेल खुश होईल. इतकं तर आपण करू शकतो ना नेहा? बाळा, जे काही होतं ते आधीच ठरलेलं असते. त्यावर विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण ज्याला शांती मिळेल असं काहीतरी केलं पाहिजे ना. तुला दुःखी पाहून तोही जिथेही असेल खुश नसेल. आईची ही वाक्य ऐकून नेहामध्ये बरेच फरक जाणवले. दिवस जात होते. वार्षिक परीक्षा जवळ आली होती. नेहाचा अभ्यास वेग इतका वाढला होता की स्वतः तिच्या वडिलांना विश्वास बसत नव्हता. पाहता पाहता परीक्षा झाल्या आणि तो दिवस आलाच, निकालाचा. उर्मीच्या शाळेत उर्मीने पहिला क्रमांक पटकावला होताच. शिवाय नेहाने केवळ प्रथम क्रमांकच मिळवला नव्हता, तर आत्तापर्यंतच्या शाळेतील शैक्षणिक वर्षातील रेकॉर्ड ब्रेक क्रमांक पटकावला होता. ते प्रमाणपत्र घेऊन उर्मी आणि नेहा त्या दिवशी रोहनच्या घरी जाऊन त्याच्या फोटोसमोर अर्पण करतात. त्यावेळी डोळ्यातून काही थेंब निघून जातात. ज्या मित्राने केवळ वेळ कोणतीही असो न डगमगता पुढे चालत राहायचं शिकवलं, आपलं दुःख बाजूला सारून दुसऱ्याच्या हिताला महत्त्व दिलं, असा मित्र लाभणं म्हणजेच नशीबवान असणं आहे. तो आपल्यासोबत किती वेळ होता, तो आपल्याला सोडून गेला आहे, त्यावर दुःख करत बसण्यापेक्षा तो जिथंही आहे आम्हाला पाहून दुःखी नाही झाला पाहिजे याची जाणीव ठेवून पुढे चालत राहिले पाहिजे. दरवर्षी प्रथम क्रमांक पटकावत नेहा आणि उर्मीने प्रगतीचा झेंडा लावला होता. जिवलग मित्र ढगांच्या मागे कुठेतरी हरवला होता, पण सोबत आहेत त्याच्या आठवणी, त्याने दिलेला मोटिव्ह, त्याने सांगितलेला कानमंत्र. इतक्या लहान वयातही त्याच्याकडून शिकण्यास मिळाले की आयुष्यात चढ उतार येत असतात. गरज आहे वेळेला समजून घेणं आणि पुढे चालत राहणे, सोबत बाकीच्यांनाही घेऊन चालणे. त्यानंतर नेहा आणि उर्मीने कधीही प्रथम क्रमांक सोडला नाही. तो प्रथम क्रमांक रोहनच्या मैत्रीला अर्पण करत. तर अशी होती ही मैत्री. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा. रायटर उपाय आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा. धन्यवाद.